खातं उघडले गेले. श्री गणेशा झालाय. क्वालिफायरची मॅच पाहतात आपण. करंजखोल विरुद्ध लोणेरे. 2 धावा धावपलकर पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 5 षटकांची मॅच असेल. पॉवर प्लेचं P1 चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक राहुल कांबळे. पहा यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला झेल घेतलाय पंचांकडे जाताना, परंतु अपील फेटाळली आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल यष्टांच्या माग वैभव जे असतील. चांगला प्रयत्न केलाय. नक्कीच यावेळी हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सातत्याने झाली निलेजी यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर प्रत्येक सामन्यामध्ये 2 षटक हाताळले त्यांनी. यावेळी सुद्धा पावलपी षटक हाताळण्यासाठी आलेत. पहा यावेळी खोलला टाकला चेंडू क्षेत्ररक्षक असेल तिथे काय घडतंय. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न हा चांगला होता, परंतु झेल पकडू शकले नाहीत आणि त्या दरम्यान एक धाव इथं धावफलकावर जोडली जाईल. नक्कीच याआधी जर पाहिला तर राहुल यानं मोठे मोठे प्रहार केलेत प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजावरती, परंतु यावेळेस मात्र तसं काही घडताना पाहायला मिळत नाही. नक्कीच त्यानं टॉस मध्ये सुद्धा सांगितलं होतं निलेजी केसरकर चांगले गोलंदाज आहेत, आम्ही त्यांना सन्मान देऊ, डिफेन्स करून त्यांचा षटक खेळण्याचा प्रयत्न करू, तदनंतर अटॅक करू. आणि तसंच काहीसं, परंतु त्या उलट जर पाहायला गेला तर नितेश ऑन फायर. पहिला षटकार नितेशांच्या बॅटमधून. डीजे नितेशांचा विचार केला तर या आधीच्या मॅच मध्ये त्यांना आपलं खातं सुद्धा उघडता आलं नव्हतं आणि तेच नितेश आता यावेळेस मात्र षटकारानं आपलं खातं उघडलंय. 9 धावा धावपलकर पाहायला मिळतात. यावेळेस कमबॅक करणार चेंडू. बराच काळ चेंडू हवे असेल. स्वतः निलेशकर आणि यष्टीरक्षक वैभव आले होते चेंडू खाली, परंतु झेल मात्र इथं घेऊ शकत नाहीत. नक्कीच अतिशय वेगाने आले होते. मोठी विकेट घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. चांगलं काम राहिले सातत्याने निलेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी पाहायला गेलं तर कमबॅक केला. या चेंडूवरती सिंगल धाव आली आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करता आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. नितेशांच्या बॅटमधून एक आपण षटकार सुद्धा पाहिलात तर 10 धावा आपल्याला धावपलकर पाहायला मिळतात. अजूनही अंतिम आणि शेवटचा चेंडू बाकी असेल या पॉवर प्लेच्या षटकातला. तर ऑन स्ट्राईक असतील राहुल कांबळे. पहा एकमेकांच्या विरोधात आज आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस पहा धीम्या गतीचा चेंडू फसवलं होतं निलेश यांनी. स्वतः चेंडू खाली येतील आणि कोणतीही चुकी करत नाहीत. मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम करंजखोल संघाला. धावसंख्या फलक धावसंख्या पाहायला आपल्याला 10 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. निलेशजी केसरकर कमबॅक केलाय. नक्कीच त्यांचा वीक झोन सुद्धा माहिती असेल निलेशजी केसरकरांना आणि त्याच पद्धतीनं स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हाताळला होता आणि राहुल सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं. त्यानंतर अमोल गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. या सिटीज वाईड हवांतर स्वरूपात एक धाव जोडली गेली धावफलकावरती. नो चेंडू आहे, सॉरी नो चेंडू. नोच्या स्वरूपात एक धावफलकावर जोडली गेली आहे. नक्कीच येणारा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा असेल. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाज नितेश. नक्कीच त्यांची बॅट आतापर्यंत पाहायला गेलं तर जास्त बोलली नाही आहे, परंतु या सामन्यामध्ये ते काम त्यांना करावं लागेल आणि तेच मैदानाच्या आत घडत आहे. लॉंग ऑनला सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार.
पहा नितेश यांच्या बॅट मधून हा दुसरा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। या षटकारच्या साह्याने 17 धावा, 17 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स। बॅटिंग करत असताना टीम करंजकोल। आजच्या दिवसात मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलंय। बॅटिंग करत असताना टीम करंजकोल संघाला यावेळेस सुद्धा खोला टाकला चेंडू, त्याला सुद्धा खेळलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 बाउन्स, सीमा रेषा पार जाईल चेंडू, चौकार। थँक्यू। पुढचा बॉल आक्रमण चढवलं गेलंय। यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता, ते सुद्धा जाणलं होतं डान्सिंग द डाऊन, 1 बाउन्स चेंडू, सीमा रेषेपाल। हा बॅक टू बॅकचा दुसरा चौकार, डीजे। पहा या चौकारच्या साह्यानं 25 धावा पाहायला गेला तर या दुसऱ्या षटकामध्ये अमोलवरती हल्ला चढवला, आक्रमण केलंय। तब्बल 3 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्यात। गोलंदाज अमोल पुन्हा एकदा सज्ज असतील राऊंड विकेट। या वेळेस पहा हा ट्रॅकर कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय मिड ऑफला, 4 धावांसाठी चौकार। पहा ज्यावेळी राहुल कांबळे बाद झाले, स्वस्तात बाद झाले, त्यानंतर मात्र आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पोलीस दलात कार्यरत असणारे नितेश। तब्बल 3 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्यानं मैदानात आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते। ना गेंदबाज की सूरत देखता है, ना मुहूर्त, वो बस अपने टीम की जरूरत देखता है। यावेळी टीमला कशाची जरूरत आहे? धाव संख्येची, धावांची गरज, आणि तीच मैदानाच्या करताना पाहायला मिळतोय। यावेळी सुद्धा आडव्या बॅटने डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, परंतु प्रेक्षक बांधावा लागेल, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा रेषे पार, चौकार। यावेळेस स्लो रन पद्धतीचा धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला ते क्षेत्ररक्षक असेल। यावेळेस सिंगल धाव, नक्कीच चांगलं काम केलं, एका धावेनं स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवले। दुसरं षटक संपतंय, दुसऱ्या षटकात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 34 धावा, तब्बल 17च्या सरासरीने इथे धावा जमवले जात आहेत। अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल। पाहायला गेलात करंजकोल संघाचा विचार केलात ना तर आजच्या पूर्ण दिवसामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात त्याने यश मिळालंय। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 80 धावा जमवल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या मॅचचा विचार करता तिथे सुद्धा त्याने 75 धावा जमवल्या होत्या, आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहायला गेला तर तब्बल आतापर्यंत 2 षटकात 34 धावा जमा केल्यात। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर बदल पाहायला मिळेल। पॉवर प्लेचे षटक ज्यांनी हाताळलं होतं, अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या, आणि राहुल सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं होतं, तेच निलेश केसरकर आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील। यावेळेस कमबॅक होईल का गोलंदाज का, की ज्या पद्धतीने आक्रमण चढवलं जाते नितेश यांचं। पुढचा बॉल यावेळेस हा ट्रॅकर त्याला पूल केलाय, पूल झालाय सक्सेसफुल, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा रेषेपलीकडे, 4 धावांसाठी हा चौकार। नऊ चेंडू मध्ये 33 धावांची वादळी खेळी आपल्याला मैदानात पाहायला मिळते। नितेश
मॅन फ्रॉम करंज गोल. पुढचा बॉल यावेळेस गतीने टाकला होता चेंडू, मोठा फटका खेळलाय. डेव्हिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल तिथं. एक धाव अगदी यावेळेस मात्र सहजरित्या पूर्ण करण्यात आली आहे. नक्कीच पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला होता, तदनंतर मात्र एक सिंगल आली आहे. जरा मैदानाच्या या षटकानंतर पाणी घेऊन जायचं आहे. हे षटक संपल्यानंतर 2 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप पाहायला गेला तर 5 धावा खर्च केल्यात या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निलेश यांनी. तर पहिल्यांदाच आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील विशाल हे फलंदाज. आपले मोठे बंधू राहुल माघारी परतल्यानंतर त्यांच्या जागी विशाल आलेत. पाच शपलून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं चेंडूनं शरीराचा वेध घेतलाय आणि यावेळेस हा सुद्धा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. कमबॅक केलंय गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळते. आपण आता अंतिमाकडे चाललो आहोत, तरी सुद्धा त्यावेळी सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निलेश यांच्या माध्यमातून. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला असला तरी नंतर सिंगल आणि एक डॉट बॉल. अजूनही या तिसऱ्या षटकात 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुढचा बॉल यावेळी सुद्धा शपल खेळून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागली आहे. यावेळी क्षेत्ररक्षक होते तिथे, नक्कीच अडवलं गेले चेंडूला. लॉंग स्टॉप रिझनला एक धाव तदवर सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आलेली आहे. चांगला कामब्याक जर पाहायला गेला दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अमोल गोलंदाजीवर आले होते. नितेश यांनी अक्षरशः समाचार घेतला. 4 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्यानं तब्बल 24 धावा जमवल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. परंतु तदनंतर निलेश यांनी थोडासा कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलाय, कुठेतरी धावसंख्या रोखून ठेवली आहे. त्या पलीकडे जर पाहायला गेला तर नितेश स्ट्रायकिंग एंडला 34 धावांवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला खोलात टाकलाय. लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक असेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगले फेकी सुद्धा झाली. यावेळी ही सिंगल धाव. तिसऱ्या षटकातला अंतिम आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील विशाल. पहा शपल करून खेळलंय, पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू होता आडव्या बॅटनं डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल, परंतु प्रेक्षक म्हणून राहावं लागेल. हा सुद्धा येईल चौकार. डीजे षटकांचा अद्याप खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 45 धावा स्कोर कार्ड वरती. 45 स्कोर कार्ड. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे या पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील नितेश. यावेळेस पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर लेग रिझनवर क्षेत्ररक्षक असेल तिथे. यावेळेस एका धावेवरती थांबावं लागेल, एका धावेवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. नितेश आणि विशाल या एकेर धावेने 46 धावा धावफलकावर लगावले जातील. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला सुजल जर्सी नंबर 18 हे पाहायला मिळतील. पुढचा बॉल पहा. यावेळेस खोलातला चेंडू तिथे वैभव जे होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी षटकार.
षटकाच्या साह्यानं संघाचं अर्धशतक झालंय. 52 धावा, 52 ऑन स्कोर कार्ड. या वेळेस पहा कमबॅक करणारा चेंडू. चेंडू पडतो न पडतो एवढा वेगवान होता की जाऊन थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. बॅटचा आणि बॉलचा कोणताही यावेळी कनेक्शन मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही, संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि यावेळी हा निर्धाव चेंडू कमबॅक केलाय सुजलनं गोलंदाजानं. 7 धावा खर्च केला 3 चेंडू मध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल. यावेळेस मात्र काय घडतंय तर पुन्हा एकदा विशाल सफल झाले आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. नक्की ज्या वेळी आपण शफल कराल ना त्यावेळी आपलं वाईटचा जो असेल ना तो पुढे सरकला जाईल. आणि तेच जाणलं या गोलंदाजानं. सुजल यावेळेस लोअर फुल टॉस. घुटना टेक तमाशा देख. बिग बिग हिट षटकार. विशाल कांबळे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 58 धावा धापलकर पाहायला मिळतील. चौथ्या षटकातला अंतिम चेंडू. खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवलंय समोरच्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक असेल तिथे नक्कीच यावेळी एका धावेवरती थांबावं लागेल. चौथं षटक संपतंय. चौथ्या षटकाखेर 59 धावा आपल्याला पाहायला मिळतील धावफलकावरती. अजूनही अंतिम आणि शेवटचं षटक बाकी असेल या पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये. तोपर्यंत ऐकूया एक छोटासा डीजे ओमकार. षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज गौरव. टीम सिद्धिविनायक लोणेर या संघासाठी. पहिला बॉल. राईट आर्म राऊंड द विकेट. आडव्या बॅटनं स्क्वेअर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धावा 63 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असणारा या अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये दिवस क्रमांक 3 क्वालिफायरची मॅच एका बाजूला पाहायला गेला तर सिद्धिविनायक लोणेरे यांच्या विपक्ष करण स्कूल संघ. 63 धावा पाते धापलकावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गौरव त्या दरम्यान हा मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. पुढचा बॉल. रनवे मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाज गौरव. ऑन स्ट्राइक विशाल. पुन्हा एकदा खोलत टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या स्वतःच्याच गोलंदाजीवरती. फॉलो थ्रू मध्येच चेंडूला पकडला आणि रनआउट स्वरूपात गोल
लागला तो टीम करंजकोल संघाला. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन त्यांना पाहायला मिळाले. त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला अभि, तर स्ट्रायकिंग एंडला नितेश पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला सीमारेषा पार पाठवलाय. 6 धावांसाठी हा अजून एक षटकार. पहा 69 धावा धावपालकर पाहायला मिळते या षटकाराच्या साह्यानं. 3 चेंडूंचा खेळ झाला. या अंतिम षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. नितेश हे फलंदाज आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. 41 धावांची नाबाद खेळी करत असताना यावेळेस पहा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषा गाठायला भाग पाडलाय. षटकार. मागच्या मॅच मध्ये ते गोल्डन डकचा शिकार ठरले, परंतु या मॅच मध्ये काय घडते तर 47 धावांवरती नाबाद खेळी करतात नितेश. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का नितेश यांच्या बॅटमधून. यावेळेस आडव्या बॅटने खेळलंय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असतील तिथे एकेरी धावेचा प्रयत्न, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. आणि यावेळेस फलंदाज रनआउट स्वरूपात आपली सॅक्रिफाईस करतोय विकेट. अभि हा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे पुढचा बॉल. यावेळेस अर्धशतक साजरं झालंय. या स्पर्धेतलं तिसरं आणि नितेश यांचं पहिलं अर्धशतक. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आपल्या धावपालकर पाहायला मिळते 83 धावा. तब्बल आजच्या दिवसातला हा हाय स्कोर आपण पाहताय. 30 चेंडू मध्ये 84 धावा जमाव्या लागतील टीम सिद्धिविनायक लोणेरे संघाला. आणि त्याही पलीकडे ऐकूयात आपण अलिबाग एक नामवंत समालोचक, आमचे साथी समालोचक यासिन सरांना. आणि तोपर्यंत ऐकूया छोटासा ओमकार डीजे.